नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा रिझल्ट लागून 10 ते 15 दिवस झालेले आहे सीईटीचा रिझल्ट लागून, आणि आपण सर्व विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी वाट बघत आहात की नेमकं कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे. त्या संदर्भातील वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे. पण वेळापत्रक जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो कशा संदर्भातील वेळापत्रक आहे, किती ते किती डेट ही कॉलेजेसचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे, आपलं कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे या संदर्भातील वेळापत्रकात नेमकी माहिती काय दिली आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या कॅप राऊंड म्हणजे या रजिस्ट्रेशन पासून तर तुमचं संपूर्ण पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड सोबतच तुमची फीज जे कॉलेज जास्त घेत आहे ते फीज एससी एसटी विद्यार्थी 100% स्कॉलरशिप आहे, किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 50% स्कॉलरशिप आहे. परंतु कॉलेजेस तुमच्याकडे लुटमारी करताय, ही फीज वाचवण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांची मदत करणार आहोत. सोबतच राहण्या खाण्याची व्यवस्था, जर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जर बीएड करत असाल तर राहण्या खाण्याची व्यवस्था नेमकी कुठे होणार आहे, वसतिगृहात जर तुमचा नंबर लागलेला नाही तर स्वाधार, आधार, स्वयं सारख्या जी योजना आहे त्याचं अप्लिकेशन कसं करायचं आहे, हेही जर तुमचं झालं नाही तर पुण्यासारख्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था कशी होईल, याच्या टिफिनच्या संदर्भातील जे काही स्कॉलरशिप्स असेल किंवा इतर ज्या स्कॉलरशिप्स आहेत, राहण्याची स्कॉलरशिप, अशा विविध स्कॉलरशिप्स आपल्यासाठी आहेत. मग त्याची व्यवस्था कशी करता येईल अशी सर्व माहिती आपण मोफत या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे. त्यामुळं अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या माहितीकरिता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, तर वेळापत्रकाच्या संदर्भात बोलतो आहे. वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक आलेलं आहे सीईटी सेलला. आपण बघितलं असेल, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल किंवा सीईटी सेलला जाऊन बघितलं असेल, ते कॉलेजच्या संदर्भातील जे काही अप्लिकेशन आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे, ही रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. म्हणजे जे कॉलेजेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, जे बीएड कॉलेजेस आहेत, मग हे प्रायव्हेट असतील म्हणजे गव्हर्नमेंट असेल, अनुदानित असेल किंवा सेल्फ फायनान्स असेल, असे विविध कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसना रजिस्ट्रेशन करणं सुरू म्हणजे त्याची डेट दिलेली आहे. मग त्याची डेट कधीपासून आहे तर 18 पासून तर 30 तारखेपर्यंत यांची डेट आहे. मग या 30 तारखेपर्यंत आपला कॅप राऊंड सुरू होणार आहे का नाही, कारण ही जी रजिस्ट्रेशनची डेट दिली आहे कॉलेजना रजिस्ट्रेशन करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कॉलेजवाले यांचे रजिस्ट्रेशन त्या सीईटी सेलला करत आहे की आमच्याकडे एवढे एवढे इंटेक आहे, 100ची आहे की 50ची आहे की 120ची आहे, या पद्धतीने ते रजिस्ट्रेशन करत आहेत. आणि ही रजिस्ट्रेशनची डेट जी आहे हे 30 तारखेपर्यंत आहे. आणि 30 तारखेनंतर 5 ते 6 दिवसामध्ये आपलं कॅप राऊंड जे आहे ते कॅप राऊंड आपलं सुरू होणार आहे. आणि त्यानंतर आपली जी प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस आपली सुरू होईल. मग पहिला कॅप राऊंड आपली सुरू होणार म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन नंतर आपली जी काही प्रक्रिया आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं, डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर मग कॅप राऊंड म्हणजे मेरिट लिस्ट नंतर जनरल मेरिट लिस्ट, नंतर मेरिट लिस्ट आणि नंतर कॅप राऊंड स्टार्ट होणार आहे. नंतर आपल्या कॉलेजेस टाकायचं आहे, मग लॉक करायचं आहे. अशा पद्धतीने विविध जी प्रक्रिया आहे संपूर्ण प्रक्रियेसोबत आपण तुमच्या सोबत असणार आहोत आणि मदत सुद्धा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हे जे कॉलेजचं जे रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे किंवा वेळापत्रक आले आहे कॉलेजच्या संदर्भात, आपलं जे वेळापत्रक येणार आहे ते 30 जून नंतर आपली प्रक्रिया सुरू होणार आहे. तेव्हापर्यंत आपलं वेळापत्रक येणार आहेच. ही आपण सीईटी सेलला तुम्ही पण बघत राहा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती देणार आहोत. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हीच माहिती आपल्याला द्यायची होती. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर कॉल करू नका, व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जॉईन व्हा. नक्कीच ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला उत्तर मिळणार आहे. धन्यवाद.